नमस्कार मित्रांनो, काजळ माया या मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता प्रिन्सिपल साहेबांनी आरुषला आनंदाची बातमी सांगितलेली असते, कारण राज्यस्तरीय मराठी साहित्य कोकण परिषद भरण्यात येणार आहे आणि यासाठी मराठी साहित्यातील कोकणातील लेख वाचण्यासाठी आरुष सर तुमची निवड करण्यात आली. आरुषला मात्र खूपच आनंद होतो. तेव्हा आरुष म्हणू लागतो, खरंच सर? तेव्हा लगेच आता सर म्हणू लागतात, हो कॉंग्रॅच्युलेशन. आणि परवाच तुम्हाला कोकणात गुहागरच्या ठिकाणी पिंपळगावला जायचे. आता मात्र आरुष खूपच खुश होता आणि म्हणू लागतो, खरंच सर कोकणात? आणि हा लेख वाचायची संधी मला भेटली? तेव्हा ते सर म्हणू लागतात, हो आरुष, अगदी कमी वेळात तुम्ही हे करून दाखवलं. खरंच खूप खूप अभिनंदन. पण तुम्हाला उद्या संध्याकाळीच निघायचं आहे. आणि हो आभा मॅडम, तुम्हीही आरुष सरांबरोबर निघायचे. तेव्हा आभा म्हणू लागते, पण सर मी कशासाठी? तेव्हा सर म्हणू लागतात, प्रोफेसरबरोबर कॉलेजमधून आणखीन एक जण हवाय, त्यामुळे आभा तुमची निवड केली जाताय ना? तेव्हा आभा म्हणू लागते, कोकणात जायला कुणाला नाही आवडणार? आवडेल की, मी नक्की जाईल. आभा आणि आरुष दोघेही खूपच खुश झालेले असतात. तर इकडे बाहेर येताच आभा म्हणू लागते, आरुष आपल्याला कोकणात जायचंय. अरे कोकणात कसलं भारी वातावरण असतंय ना, मला खूप आवडतंय. आता आभा खूपच खुश झालेली असते. ती जोरात कोकणला चाललोय आम्ही असे म्हणू लागते. सगळे येणारे जाणारे स्टुडंट आता आभा मॅडमकडे बघू लागतात. तेव्हा आरुष म्हणू लागतो, आभा हे बघ जरा आवाज कमी ठेव. हे बघ सगळे बघतायत आपल्याकडे. बरं झालं आभा, आज मला ही जी काही संधी मिळाली ना, ती फक्त केवळ तुझ्यामुळे. या सगळ्यात तुझा अर्धा वाटा आहे. तेव्हा आबा म्हणू लागते, बास पुरे झालं, पुढे काहीही बोलायचं नाही. आपलं अलिखित ठरलं आहे ना एकमेकांची साथ द्यायची म्हणून, कधी एकमेकांना सोडायचं नाही. मग आता एक शब्दही बोलू नको. त्यावर आरुष म्हणू लागतो, ठीक आहे बरं बाई, चल आपण. तर इकडे आता अमृतस्वामी सारखे विद्याधर काकांना फोन करत असतात, पण विद्याधर काका काही फोन उचलत नाही. तेव्हा लगेच आता अमृतस्वामी म्हणू लागतात, विद्याधर फोन उचल, तुला काही करून फोन उचलावंच लागेल. त्याच वेळेस काकू झोपलेली असते. तेवढ्यात आता काका येतात आणि बघतात तर अमृतस्वामींचे एवढे फोन. आता काका पटकन फोन उचलतात आणि म्हणू लागतात, स्वामी बोला ना, अहो काय झालंय? तेव्हा अमृतस्वामी म्हणू लागतात, आरुषचा भूतकाळ त्याच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, पण काही करून माझी साधना संपेपर्यंत विद्याधर तुला आरुषची आणि त्याच्या भूतकाळाची भेट होऊ द्यायची नाही. जोपर्यंत माझ्या साधनेत मला कळत नाही की आरुषची सुरक्षा करण्यासाठी या जन्मात कोण अवतार घेऊन आलंय, तोपर्यंत तुला आरुषला त्याचा भूतकाळ माहीत होऊ द्यायचा नाहीये आणि काही करून तुला हे करावंच लागेल. तेव्हा लगेच असे म्हणताच अमृतस्वामी फोन बंद करतात. त्याच वेळेस विद्याधर काकांना धक्काच बसतो. काय, असे कसे बोलले ते स्वामी? आणि आता मी काय करू? कसं थांबवू आरुषला? मला ना काहीच कळत नाही. त्याच वेळेस आता लगेच कनक दत्ता इकडे बाहेर आलेली असते. आता मात्र तिला सारखं आभा आणि आरुष दोघे एकत्र असतात आणि कसं आभाने त्या रुद्राक्षाची माळ आरुषच्या गळ्यात घातलेली असते, हे सगळे काही क्षण आठवत असतात. तेव्हा लगेच आता कनक दत्ता म्हणू लागते, नाही, ही खरंच ती शर्वरी मागच्या जन्मीची की योगायोगी निसता? नाही, मला विचारपूस करावं लागेल. या आरुषचा पाठलाग करत मी इकडे पोचले, पण आता ही शर्वरी इथे उगवली. हिचा पत्ता मला शोधावा लागेल. ती कुणाची मुलगी, कुठे राहते, काय करते, हे सगळं माहीत करावं लागेल. असे म्हणताच आता तिथे अंगणात काही मुलं खेळत असतात. मग कनक दत्ता लगेच त्या मुलांना आवाज देते आणि म्हणू लागते, हे घ्या तुमच्यासाठी चॉकलेट. आता ही आजी तुम्हाला रोज चॉकलेट आणणार, कारण आता आरुषदादाच्या घरी ती काम करण्यासाठी येणार आहे ना. तुम्हाला आरुषदादा आवडतो ना? तेव्हा ती छोटी मुलं म्हणू लागतात, हो खूप. त्यावर लगेच कनक दत्ता म्हणू लागते, आणि आभाताई? तेव्हा लगेच मुलं म्हणू लागतं, आबाताई तर चाललेले, ती लय भारी आहे. तेव्हा लगेच कनकदत्ता विचारू लागते, ती कुठे राहते? मुलं लगेच आता तिचं समोरचं घर दाखवू लागतात. त्यावर लगेच कनकदत्ता म्हणू लागते, पण ती एकटीच असते का? आरुष संगत जाते ते म्हणून विचारते. त्यावर लगेच ती मुलं म्हणू लागतात, नाही तिचे बाबाही असतात. तेव्हा कनकदत्ता विचारू लागते, ती आत्ताच इथे राहायला आली का? ती मुलं म्हणू लागतात, नाही ती बऱ्याच वर्षापासून इथेच राहते. आता लगेच कनकदत्ता म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, तुम्ही खेळा. तेव्हा ती विचार करू लागते, नाही ही शर्वरी खरंच तीच असेल का? का नुसता योगायोग आहे, दिसायला सारखी आहे? नाही, हिच्यात तर काही वाटत नाही खास असं. असे म्हणताच आता मात्र कनकदत्ता समोरच एका माणसाला धडकलेली असते. आता ती त्यावरती रागवते आणि म्हणू लागते, ए तुला दिसत नाही का? बघून चालता येत नाही? समोर कोण आहे कळत नाही? तेव्हा लगेच तो माणूस आपल्या चष्म्यातनं रागाने बघतो आणि म्हणू लागते, बाकीच्यांना जे दिसत नाही ना ते मला दिसतंय, आणि तू कशी आहे काय आहे हे सगळं काही मला समजलं आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेव,
इथून पुढे माझ्या समोर मला धडकायला यायचं नाही, नाहीतर बघ गाठ माझ्याशी. तू काय आहे काय नाही हे कणभर लोकांपेक्षा जास्त मला माहिती, असे म्हणत आता तो माणूस मात्र तिकडनं निघालेला असतो. सगळे मुलं आता त्या माणसाला बघताच आतमध्ये पळून जातात. सोसायटीत सगळे काही त्याला बघताच बाजूला होत असतात. कनकदत्ताला मात्र प्रश्न पडतो, हा माणूस नेमका कोण आहे आणि माझ्याबद्दल याला कसं माहिती? याला काही कळलं असेल का? पण याला कसं माहीत असू शकतं? आता मात्र तो माणूस कोण असेल हे आपल्याला बघायलाच मिळेल. तर इकडे आभा आणि आरुष दोघे आता घरी निघालेले असतात. तेव्हा मात्र आभाने आता खूप सारी पुस्तकं आणलेली असतात. त्याच वेळेस आता तिच्याकडनं ती सगळी पुस्तकं खाली पडतात. आरुष आता पटकन तिला मदत करायला जातो. तेवढ्यात आता तिच्या पिशवीत ते वाड्याचं जे पोस्टर असतं, म्हणजे जे पान असतं घडी घातलेलं, ते वाऱ्याने उडून लांब जातं. तेव्हा लगेच आभा म्हणू लागते, आरुष पटकन ते पान घेऊन ये. अरे काकाच्या खिशात होतं ते वाड्याचं चित्र आहे त्यावरती. तेव्हा लगेच आता आरुष म्हणू लागतो, काय वाड्याचं चित्र? अगं मग तो वाडा मीच काढला होता, जो मला दिसत होता. मला आबा तुला तो दाखवायचा होता, पण त्याच वेळेस माऊची गडबड झाली आणि ते पान माझ्याकडनं हरवलं. आणि जर काकाला सापडलं होतं तर त्याने मला परत का दिलं नाही? तेव्हा आबा म्हणू लागते, आरुष अरे काकांच्या लक्षात नसून राहिलं, जा घेऊन ये पटकन ते. आपल्याला त्यामुळे खूप काही प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. जा पटकन ते पान आण. आता आरुष पटकन ते पान उचलायला जाणार. तेच आता इकडे पर्णिकेचं जे थडगं असतं ना, त्या थडग्यातनं अशा शक्ती बाहेर आल्यासारख्या दिसू लागतात. त्याच वेळेस आरुष ते पान उचलणार, तेच त्या पानाला आग लागलेली असते. समोरच झाडावरती जो कावळा बसलेला असतो तो एकटक आरुषकडे बघत असतो. आता सगळे आजूबाजूचे लोक घाबरतात. आरुषही घाबरतो आणि पटकन आभाजवळ येतो. कारण आता त्या कागदाला कशी आग लागली हा सगळ्यांसमोर प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा आरुष म्हणू लागतो, आभा बघ ना गं, प्रत्येक वेळेस असंच होतं, का होतंय माझ्याबरोबर? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं का मिळत नाहीये? तेव्हा आबा म्हणू लागते, हे बघ आरुष टेन्शन घेऊ नको. हे बघ आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. आता आपल्याला कोकणात जायचं आहे की नाही? चल पटकन आपण घरी जाऊया. असे म्हणत आबा आणि आरुष आता पेढे घेऊन इकडे घरी आलेले असतात. आता मात्र घरात येताच लगेच आरुष काकाला पेढा भरू लागतो. तेव्हा विद्याधर काका म्हणू लागतो, अरे हो हो पेढे आणलेत, पण कशाचे? आता लगेच आरुष काकूलाही भरवतो. तेव्हा काकू मात्र लगेच आरुषला म्हणू लागते, आरुष राहू दे, मी नंतर खाईल. पेढ्यांचा बॉक्स थोडंच चाळीत वाटायचा, आपल्या घरातच राहणार आहे ना. त्यावर लगेच आता आरुष म्हणू लागतो, हो ग बाई, पण सध्या तू तोंड गोड कर, कारण बातमी आनंदाची. तेव्हा विद्याधर काका म्हणलं, काय झालं नेमकं सांगशील का? तेवढ्यात उर्वी येते आणि मला लागते, दादा काय झालंय, कसली बातमी? त्यावर आरुष म्हणू लागतो, काका अरे राज्यस्तरीय मराठी साहित्य कोकण परिषदेचा गौरव आहे आणि त्या गौरवात म्हणजे लेख वाचवण्यासाठी माझी निवड केली गेली. तेव्हा लगेच आता उर्वी म्हणू लागते, हो पण कसला लेख वाचायचा आहे? तेव्हा लगेच आता इथे आरुष म्हणू लागतो, अगं कोकणातला लेख वाचायचा आहे आणि प्रोफेसरमधनं माझी निवड झाली, मला मोठी संधी मिळाली. सगळेजण खूपच खुश झालेले असतात. तेव्हा विद्याधर काका म्हणू लागतात, आरुष अशीच प्रगती होऊ दे तुझी, असाच नेहमी तू खुश राहा बरं का. तेव्हा लगेच काकू म्हणू लागते, आरुष हे सगळं काय होतं मला कळलं नाही, पण नक्कीच काहीतरी भारी असेल म्हणूनच पेढे आणले असतील ना. सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच उर्वी म्हणू लागते, पण कुठे हा गौरव आणि कुठे जायचे तुला? बोल ना, कुठे वाचायचा लेख? तेव्हा लगेच आरुष म्हणू लागतो, अगं कोकणात गुहागरमध्ये पिंपळगावला. आता हे बोल काकांच्या कानावरती पडताच काका मात्र खूपच भडकतात. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. आरुष गुहागरलाच जाऊ शकत नाही. काकांच्या हातात जो पेढा असतो तो काकाने असं चुरगाळून फरचीवरती टाकलेला असतो. त्याच वेळेस उर्वी म्हणू लागते, दादा कोकणात चालाय ना, मस्त फिरून ये बरं का, छान मज्जा असते तिकडं. आणि हो दादा, अरे रात्रीचा माहोल तर खूप भारी असतो, मी माझ्या पुस्तकामध्ये वाचले. अरे रात्री तिकडे चेटकिनी पण असतात. दादा सांभाळून राहा बरं का, एखादी चेटकीन तुझ्या प्रेमात पडेल. विद्याधर काका मात्र जोरात ओरडतात, जायचं नाही. तेव्हा आरुष आबा सगळेजण काकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस विद्याधर काका मला सांगितलं ना, जायचं नाही म्हटल्यानंतर नाही, अजिबात जायचं नाही. तुझ्या ऑफिसमध्ये म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये खूप प्रोफेसर असतील ना, त्यातलं कोणी जाईल. तेव्हा आरुष मला लागतो, काका अरे असं काय करतोय, ही खूप मोठी संधी आहे. तेव्हा काका मला लागतात, संध्या परत येतील, पण तू जायचं नाही. तुला जर तुझ्या काकाबद्दल जरा काही वाटत असेल ना, तर तू जाणार नाही आरुष, नाही म्हणून सांग त्यांना. तेव्हा लगेच आता आभा म्हणू लागते, काका तुम्ही शांत व्हा. हे बघा आरुषला जाण्यासाठी सगळी काही व्यवस्था केली त्यांनी, काही टेन्शन घेण्याजोगं नाही आहे. हे बघा काका, ही खूप मोठी संधी आहे.
तेव्हा काकू म्हणाले, ए बाई तू हो बाजूला, मी बोलते. अहो काय कोकणात जायचं म्हटल्यावर तुम्हाला अंगात येतं कुणास ठाऊक काय असं कोकणात. मागच्या वेळेस हे अभिषेकाला जायचं तेव्हाही तसंच, आताही आरुषला जाऊ देत नाही, तेव्हाही त्याला येऊ दिलं नाही. नेमकं आहे तरी काय तिकडे. तेव्हा काका ओरडतच म्हणू लागतात, मला माहिती नाही आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. सांगितलं ना आरुष जायचं नाही, नाही म्हणून कळव. तेव्हा काका म्हणू लागतात, तुला माझी किंमत आहे ना आरुष, मग माझा शब्द ऐक, परत मला विषय नकोय हा. असे म्हणत काका आतमध्ये निघून जातात. सगळ्यांना आता काय बोलावं काकांपुढे काही कळत नाही. तेवढ्यात उर्वी म्हणू लागते, बाबा पण ना कधी कधी माझ्या ना पुस्तकामधले जे म्हातारे असतात ना भूतांचे तसेच वागतात, संशय घेत असतात सतत. आता मात्र लगेच आरुष म्हणू लागतो, उर्वी काय बोलतेस तू, काकाबद्दल असं काहीही बोलायचं नाही. त्याच वेळेस आबा म्हणू लागते, आरुष तू नको टेन्शन घेऊ, हे बघ तू जाण्याची तयारी कर, आपण काकांना नंतर समजावूया. त्याच वेळेस आता कनकदत्ताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा कनकदत्ता म्हणू लागते, पर्णिके आरुष स्वतःहून तुझ्याकडे येतोय. आता मला प्रश्न पडला होता, त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली त्यामुळे मी त्याचं रक्त तुझ्या थडग्यावरती आणू शकते की नाही, पण आता स्वतःच्या पायाने चालत आरुष तिकडे येतोय. आता पर्णिके तू लवकरात लवकर आरुषच्या आयुष्यात येणार. असे म्हणत कनकदत्ता मात्र खुश झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता आबा आणि आरुषला मोठा प्रश्न पडलेला असतो, काका आपल्यापासून काय लपवतायत. त्याच वेळेस समोरच्या रूममध्ये जो माणूस राहत असतो त्याला कनकदत्ताबद्दल माहिती असतं. तो माणूस आता आबा आणि आरुषला म्हणू लागतात, इकडे या, तुम्हाला तुमचं भलं करायचं असेल तर इकडे या आणि जर नसर करायचं तर निघून जा. आता मात्र आबा आणि आरुष त्या माणसाकडनं काय सत्य जाणून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर आता काका मात्र या कनकदत्ताचं काहीतरी बाहेर चालू आहे हे बघण्यासाठी बाहेर येतात. तर कनकदत्ताने एका मोबाईलला आग लावलेली असते. नेमकं ही कनकदत्ता चेटकीने हे आता काका ओळखणार का आणि आरुषला त्याच्या भूतकाळापासून कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल